नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आज आपण 1 तासामध्ये झटपट असे वरईच्या तांदळाचे उपवासाचे पळी पापड करणार आहोत. आणि तुम्ही बघू शकता हे पापड किती मस्त असे पांढरं शुपट तयार झालेले आहेत. ना भिजू घालायचं टेन्शन, ना दळायचं टेन्शन. झटपट 1 तासामध्ये भरपूर प्रमाणात असे 40 ते 50 आपण अर्धा किलोच्या प्रमाणात वरईच्या तांदळाचे पापड करणार आहोत. तर हे पापड चवीला खूप छान लागतात. तर कोणताही वेळ न घालता आज आपण मस्त झटपट असं 1 तासामध्ये पळी पापड करायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा, अर्धा किलोच्या प्रमाणात 1 वाटी भरून मी वरईचं तांदूळ घेतलेलं आहे, म्हणजेच भगर घेतलेलं आहे. बघा, जवळून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीचं छान असं भगर घेतलेलं आहे. भगर एकदम बारीक सुद्धा असते आणि अशा पद्धतीने थोडंसं मोठं सुद्धा असते. तर तुम्ही बघू शकता 1 वाटी भरून म्हणजेच अर्धा किलोच्या प्रमाणात आपण भगर घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण भगर घेतलेला आहे बघा, त्याच वाटीने मी इथे 7 वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहे पातेल्यामध्ये. तर मोठंसं पातेलं घ्यायचं पापड करताना आणि त्याच्यामध्ये मोजून 7 वाट्या इतकं मी इथं पाणी घेणार आहे. आणि हे पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. आणि 1 वाटी भगरसाठी आपण 7 वाटी पाणी इथं पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. कारण भगर जसं जसं शिजेल तसं त्याला पाणी कमी पडतं आणि मग ते एकदम घट्ट होतं. त्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी घ्यायचं, म्हणजे 7 पटीने पाणी जास्त घ्यायचं आणि तापायला ठेवायचं. इथे बघा, दुसऱ्या वाटीमध्ये मी हे भगर काढून घेतलेलं आहे. आणि आता भगरमध्ये, वरईमध्ये 1 वाटीभर साबुदाणा घालायचा, म्हणजे अर्धा किलो भगरसाठी इथं मी पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे. बघा, तर हे साबुदाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे, पावडर करून घ्यायची आहे. तर इथे बघा, मिक्सरचं मी भांडं घेतलेलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे साबुदाणा टाकायचं आहे आणि याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नाही, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीनं आपण हे कच्चंच साबुदाणा दळून घेतलेलं आहे. आता हे वरईचं तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. तर आता बघा, आपलं पाणी छान असं गरम होत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे बघा. आणि आता हे धुवून घेतलेलं वरईचं तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे भगर आपण गरम पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि सतत आपल्याला हे फिरवायचं आहे, जेणेकरून या वरईच्या तांदळाचे गाठी होऊ नये. तर तुम्ही बघू शकता, आपण आता भगर टाकलेली आहे. तर आता याच्यामध्ये दळून घेतलेला आपल्याला साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे आणि सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून या साबुदाण्याच्या पण गाठ्या होऊ नये आणि गाठी सगळ्या आपल्याला इथं मोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं. तर मी तर जवळजवळ 8 ते 10 मिनिट अशा पद्धतीनं हे वरई आणि साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने फिरवून घेतलेला आहे आणि छान असं एक जीव पण झालेला आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात इथे गाठी वगैरे काही झालेले नाही. जितकं जास्त पाणी असेल तितकं आपलं भगर आणि साबुदाणा छान असा शिजतो. तर इथे तुम्ही बघू शकता, एक 10 ते 12 मिनिट इथं झालेले आहेत आणि यातलं पाणी सर्व आटलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. मी बाजूलाच अजून 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. जवळजवळ बघा, इथं मी 1 वाटी भगरसाठी 9 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आता 1 वाटी आपण घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता, छान असं फिरवून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये 1-2 बटाटे खिसून स्वच्छ धुवून टाकायचं आहे. तर अर्धा किलो भगरसाठी पाव किलो साबुदाणा आणि पाव किलो बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि पातेल्यामध्ये आता मिक्स करून घेऊया. जवळजवळ 1 वाटी भगरसाठी आपण इथं 9 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता हे सर्व बटाटा साबुदाणा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं शिजेल तसं आपलं हे भगर वरईचं पीठ घट्ट होत जातं. तर आता आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, फिरवून घेतलेलं आहे. तर बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवरती 20 ते 25 मिनिट झाकून ठेवायचं आणि याची छान अशी उकळी काढून घ्यायची.
तर इथे बघा आपले 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे आणि आपलं पापड घालण्यासाठी वरईचं पीठ छान असं उकळलेलं पण आहे आणि शिजलेलं पण आहे. अशा पद्धतीचंच आपल्याला पापड घालण्यासाठी पीठ तयार करायचं आहे. पातळ वगैरे करायचं नाही आणि तुम्ही बघू शकता छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि आपण पापड करायला घेऊया. इथे बघा वरती टेरेसवरती मी हे पातेलच घेऊन आलेली आहे आणि पॉलिथिन आतरलेले आहे. तर तुम्ही बघू शकता पीठ किती छान असं शिजलेलं आहे आणि एक एक पळी घ्यायची आणि पॉलिथिनवरती एक एक पळी आपल्याला टाकायची आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने फिरवायचं आहे. जास्त पातळ वगैरे घालायचं नाही. तर काय होतं जास्त पातळ जर आपण पीठ तयार केलं आणि एक एक पळी जरी पॉलिथिनवर सोडली ना, वाळल्यानंतर पापड उन्हात वाळवल्यानंतर पापडांचा चुरा होतो. आपूट आणि अख्खे निघत नाहीत. त्यासाठी अशा पद्धतीनेच पीठ शिजवून घ्यायचं आणि एक एक पळी पॉलिथिनवरती टाकायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जाडसरच आपल्याला हे पापड करून घ्यायचे आहेत, जेणेकरून वाळल्यानंतर हे पापड पातळ होतात आणि काढताना सुद्धा तुटत नाहीत आणि चुरासुद्धा होत नाही. अशा पद्धतीने सर्व पापड आपण आता बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं पीठ शिजलेलं आहे आणि अशा पद्धतीने सर्व पॉलिथिनवरती आपण पापड बनवलेले आहेत. तर आता उन्हात टाकलेलं आहे आणि उन्हात 1-2 ते 3 तास ठेवायचं आणि आपल्या पण हे पापड उन्हामध्ये निघून जातात. तर तुम्ही बघू शकता पापड हडकल्यानंतर त्याच्या कडा सुटतात आणि अशा पद्धतीने वर असं आपलं पापड अलगद निघते. एक पापड तुम्हाला काढून दाखवते, तुम्ही बघू शकता. जरासुद्धा आपली इथं पापड चिरलेली नाही, तुटलेली नाही, अलगद अशी पापड आपली उचलली जाते. इथे बघा सकाळीच आपण उन्हामध्ये वाळू घातल्यामुळे पापड 1-2 ते 3 तासामध्ये छान असं हडकलेले आहेत, सुकलेले आहेत. सर्व पापड आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत आणि 1-2 दिवस कडक उन्हामध्ये हे पापड छान असं वाळवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता सर्व पापड उलटवून घेतलेले आहेत, पलटून घेतलेले आहेत आणि 1-2 दिवसांनी आपण हे पापड छान असं टोपलीमध्ये काढून भरून घेऊया. तर इथे बघा टोपलीमध्ये सर्व पापड मी काढून घेतलेले आहेत आणि एकदम काचसारखे पांढरे शिपट आपले इथं पापड बनवून तयार झालेले आहेत. अजिबात इथं तुटलेलं नाही किंवा चिरलेलं नाही. एकदम गोल गरगरीत पातळ आणि कडक अशा पापड आपल्या इथं तयार झालेले आहेत. एखादा सुद्धा पापड आपला इथं चिरलेला नाही किंवा चुरा झालेला नाही. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं इथं भगरीचे वरईचे पापड तयार झालेलं आहेत. आणि आता हा पापड तुम्हाला मी तळून दाखवते. तर पापड तळताना काय करायचं की तेल सुरुवातीला छान असं कडक तापवून घ्यायचं. कोमट तेलामध्ये पापड जर टाकलं तर पापड पटकन फुलत नाही, त्याच्यामध्ये तेल जाऊन बसतं. त्यासाठी पापड तळताना मोठ्याच गॅसवरती कडक तेल छान असं तापवून घ्यायचं, जेणेकरून 1-2 ते 3 सेकंदामध्ये आपली पापड तळून वर येते. तुम्ही बघू शकता एक पापड आपली टाकलेली आहे तेलामध्ये आणि छान अशी तळून वर आलेली आहे. दुसरा पण एक पापड तुम्हाला तेलात टाकून दाखवते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त छान असं आपलं पांढरं शिपट वरईच्या तांदळाचं पापड तळून तयार झालेलं आहे. तर बघा इतकी छोटीशी पापड आहे आणि त्याची छान अशी पापड फुलून तयार झालेली आहे. अशा पद्धतीने बाकीच्या पण पापड आपण तळून घेऊया. आणि तुम्ही बघितलेलं असेल की मी पापड घालताना एक एक पळीच घातलेली आहे आणि जाडसर बनवलेलं होतं आणि सुकल्यानंतर वाळल्यानंतर अगदी पातळ अशी आपली इथं पापड तयार झालेली होती. आणि बघा आता इथं आपण सर्व पापड तळून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने छान असं पांढऱ्या शिपट आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. याच्यामध्ये बटाटासुद्धा आपण घातलेला दिसत नाही. तुम्ही बघू शकता इतकं छान असं आपलं पीठ शिजलेलं आहे.
आणि जवळजवळ हे पीठ शिजायला आपल्याला 45 ते 50 मिनिट लागलेले आहेत बघा. सुरुवातीला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि पाणी उकळल्यानंतर आपण भगर आणि साबुदाणा मिक्स केलेला होता. मिक्स करताना तिथं आपल्याला 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत. मिक्स करून झाले की आपण परत एकदा थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी ओतलेलं होतं 1-2 वाट्या. त्यानंतर आपण 2 बटाटे त्याच्यामध्ये किसून घातलेले होते. तिथे गेले आपले 10 मिनिट. असे झाले 25 मिनिट झाले. 25 मिनिटानंतर आपण काय केलं, सर्व मिक्स करून झाल्यानंतर बारीक गॅसवरती 25 ते 30 मिनिट आपण झाकण लावून हे पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे. आणि 25 ते 30 मिनिटामध्ये 2-3 वेळा झाकण काढून बघायचं आणि फिरवून घ्यायचं, जेणेकरून आपलं पीठ पातेल्याला चिटकू नये आणि त्याच्या गाठी होऊ नये. आणि बरोबर इथं आपले 45 मिनिटांनंतर आपण पीठ छान असं शिजवून घेतलं, गॅस बंद केला आणि मग पापड करायला घेतले. तर इथं झाले आपले 1 तास. बरोबर 1 तासामध्ये आपण झटपट अशा वरईच्या तांदळाचे पापड बनवून घेतलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला पापडाचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे झटपट 1 तासामध्ये वरईच्या तांदळाचे पापड. धन्यवाद.